इन्कलाब जिंदाबाद. मंडळी, आज देश एका बिकट अवस्थेतून वाटचाल करतोय. गेल्या महिनाभरापासून जे दिल्लीला आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाची दखल शासन घेत नाही. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला जातोय. सरकार मुजोर झालेलं आहे. मला एवढं म्हणायचं आहे, नफरत तेरी दिखाती है तुझे प्यार की ज़रूरत है. नफरत तेरी दिखाती है तुझे प्यार की ज़रूरत है. एक जीत ने तुझे अंधा किया है, तुझे एक हार की ज़रूरत है. हा एवढा मुजोरपणा येतो कुठून? अरे लहान लहान 16, 17, 18 ते 23, 24 वर्षाच्या लहान लेकरावर तुम्ही छातीवर बसू बसू मुलीला मारताय. तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या पोलिसाच्या हातामध्ये तुम्ही काट्या दिल्या, त्या काट्याला खिळे मारलेत. हातामध्ये लोखंडी रॉड आहेत आणि इलेक्ट्रिक शॉकच्या स्टिक आहेत. अरे तुमच्यामध्ये एवढीच मर्दुमकी होती, ते अर्धे पहलगामचे तुमचे अतिरेकी अजून तुम्हाला सापडलेच झाले. आणि आमच्या पोराला, निष्पाप पोरावर, निहत्या पोरावर तुम्ही काट्या उघडताय, मारताय. त्यांना जीव जायपर्यंत तुम्ही हाल हाल करून मारताय. हा मुजोरपणा येतो कुठून? मुजोरपणा यायचं कारण असं झालंय सर, इतिहासामध्ये हा नवीन मुजोर झालेला नाही आहे. फ्रान्सचा 16वा लुई राजा असाच माजला होता. फ्रान्सची राज्यक्रांती झाली, 3 लोकांना राज्यक्रांती केली आणि त्या राजाला राजवाड्याच्या बाहेर बोलून त्याला आणि त्याच्या बायकोला सुळावर चढवलं आणि मग फ्रान्सने जगाला राज्यक्रांती दिली. समता, बंधुता, स्वतंत्रता. ही वेळ काय यावी? कारण की यांनी जे लोकशाहीचे जे 4 खांब आहेत ना, ते पूर्ण काय केले आहेत माहिती आहे का? निशंड करून ठेवले त्यांनी. लोकशाहीचा पहिला खांब लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असलेले जे आमदार, खासदार जाणार निवडून जातात, राष्ट्रपती होतात, मंत्रिमंडळ तयार होतं, प्रधानमंत्री होतो, ते सगळे विकत घेतले या लोकांनी. विकत घेण्यासाठी काय वापरलं? लोकशाहीचा दुसरा खांब वापरला. कोणता खांब? प्रशासन. पोलीस वापरलं, न्यायव्यवस्था नाही. पोलीस वापरलं नाही, प्रशासन वापरलं, कॅग वापरला, ईडी वापरली आणि निवडणूक आयोग वापरला. दुसरा खांब. तिसरा खांब न्यायव्यवस्था. अरे लाज वाटली पाहिजे. दिल्लीच्या कोर्टामध्ये सगळे वकील लोक गेले, आमच्या लेकरावर अमानुषपणे हल्ला केला जाते. एक क्लिप तर बघा. न्यायाधीश म्हणतो मला बघायला वेळ नाही. झेंड्याच्या कातड्या होऊन गेल्या त्यांच्या सगळ्या. या आला का? हा तिसरा खांब असा झाला, विकत घेतलेला गेलेला आहे. आणि चौथा खांब जो पत्रकाराचा खांब आहे, जो मीडिया आहे, मीडिया सगळा विकत गेलेला आहे तो सगळा. आता ज्यांनी ही लोकशाहीला विचारून बाबा तू चुकतोच म्हणायची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, तेच त्याच्या काखेमध्ये जाऊन बसले आहेत. मग तुमचं आमचं भविष्य सगळं वाईट आहे. सगळं सांगायला सांगतो आपण, भारतामध्ये लोकशाही आहे. बाबासाहेबांचं नाव घेतो आपण. बाबासाहेब म्हणाले होते, बाबांनो, ही लोकशाही जर वाईट माणसाच्या हातामध्ये गेली तर हिचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही. आणि नेमकं तसंच झालं. आता यंत्रणा हाकलणारे लोक चुकीचे झाले म्हणून हे सगळे अशी वाफाट चाललेली आहे. म्हणून मित्रांनो, कागदावर सांगायला आपण लोकशाही म्हणतो, परंतु हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे सगळी आपली सगळी. आणि येणारा काळ भयानक असा होणार आहे. म्हणून काळ रात्र वैरेची आहे. आपल्याला जागावं लागेल आणि परत आता हुतात्मा व्हावं लागेल, त्याग करावं लागेल. किती लोक आहेत ना, दिल्लीचे लहान लहान पोरं मरत न भीत नाही ना. आणि लोक फक्त शासन फक्त या अशा पोरांनाच भीतं, जो माणूस निडर होऊन रस्त्यावर उतरतो आणि मरायला भीत नाही, अशा लोकांना शासन भीतं. नाहीतर ज्यांना ईडी बिडी आहे ते यांची गरज नाही त्यांना. आणि एक आत्ताच मला दुर्दैवाने बातमी अशी कळाली की ज्या मुलीवर त्यांनी छातीवर बसून त्या मुलीची त्यांनी छाती दाबली, त्या मुलीचा दुर्दैवाने अंत झाल्याची दुःखद खबर आता लागली सर. मुलीचा बळी गेला तरी हे शासन अजून जागा व्हायला तयार नाही. असे किती बळी घेणार आहे तुम्ही आता अजून? म्हणून मित्रांनो, काळ वैरेचे आहे, रात्र वैरेचे आहे. आपल्याला जागा व्हावं लागेल आणि शासनाचा निषेध करावा लागेल. जेवढे संवेदनशील लोक, ज्याचा जमीर जागा आहे, असे लोक रस्त्यावर उतरलेत. आणि बहुतांश लोक, बाबासाहेब म्हणाले होते, सामाजिक जाणीवेचा उमाळा फार कमी लोकांना असतो. बहुतांश लोक शेणातल्या किड्याप्रमाणे आपापल्या संसारात मग्न असतात.
ही लढाई फक्त त्या मुंबई दिल्लीमधल्या विद्यार्थ्याची लढाई नाही, भारतातल्या 140 कोटी लोकांची लढाई तो लोक लढतायत. आणि बाकीचे सगळे लोक आपण बाल्याची माय बालीन 10 बाल्याच्या खोलीमध्ये आपल्या बायकोसोबत आपण टामटुम आहोत. दुनिया भाड में जाय, आपल्याला काय देणे घेणे अशा प्रवृत्तीचे लोक झालेले आहेत. ही अशी लोक मागही होती, आजही आहेत आणि उद्याही राहतील. भगतसिंग सारखे सोळावर जाणारे लोक व्हावे लागतील. त्याच वेळेस आपल्याला काहीतरी सुखाचे दिवस बघायला मिळतील. मित्रांनो, या प्रसंगी अधिक न बोलता ह्या पापाचा घडा फोडल्यानंतर आपण श्रद्धांजली वाहू. यानंतर नानाला आपण व्यक्त